नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांची 18 महिन्याची थकबाकी या दिवशी खात्यात होणार जमा. 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याचा विषय आता एका निर्णायक टप्प्यावर. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी गेल्या 3 वर्षापासून प्रलंबित असलेला 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याचा विषय आता एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. कोरोना काळातील आर्थिक अडचणींचे कारण देऊन सरकारने रोखून धरलेला हा हक्काचा पैसा आता व्याजासह परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिल्लीतील प्रशासकीय हालचाली आणि सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढाई यामुळे 2026 हे वर्ष कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. 11% तांत्रिक फरक आणि गणिताची गुंतागुंत. या 18 महिन्याच्या काळात महागाई भत्ता गोठवला असला तरी महागाईची आकडेवारी सतत वाढत होती. त्या काळातील 3 महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे: जानेवारी 2020 4% वाढ, 1 जुलै 2020 3% वाढ, 1 जानेवारी 2021 4% वाढ. अशा प्रकारे एकूण 11% वाढ अपेक्षित होती. 1 जुलै 2021ला जेव्हा महागाई भत्ता पुन्हा सुरू झाला तेव्हा तो थेट 17%वरून 28% करण्यात आला. मात्र मागील 18 महिन्यांची थकबाकी देण्यास सरकारने नकार दिला. कर्मचारी संघटनांचा असा दावा आहे की महागाई वाढली होती हे सरकारने मान्य केले आहे. पगारानुसार कोणाला किती रक्कम मिळणार? एरियसची रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पे लेवल आणि मूळ वेतनावर आधारित असेल. सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक लढा कलम 300A. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. भारतीय संविधानाच्या कलम 300A नुसार वेतन आणि पेन्शन ही सरकारची मेहरबानी नसून तो कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेचा अधिकार आहे. न्यायालयानेही पूर्वीच्या अनेक निकालात म्हटले आहे की केवळ सरकारी आदेशाने कर्मचाऱ्यांचे हक्क कायमचे हिरावून घेता येत नाहीत. जर न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला तर सरकारला ही रक्कम विलंब शुल्कासह द्यावी लागणार आहे. 2025 मधील संभाव्य घोषणा आणि प्रक्रिया. 2026 हे वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महासौगात घेऊन येणारे ठरले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी निवडणुका आणि 8व्या वेतन आयोगाची चर्चा पाहता सरकार 18 महिन्यांच्या एरियरवर मोठा निर्णय घेण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.